नमस्कार. गावांचा विकास कसा साधायचा हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो. आज आपण एका अशा सरकारी निर्देशाबद्दल बोलणार आहोत जो ह्या प्रश्नाचं उत्तर देतो. खरं तर हा फक्त एक कागद नाहीये, तर समुदाय आधारित बदलाची एक संपूर्ण ब्लूप्रिंटच आहे. चला तर मग बघूया की एक साधी कल्पना संपूर्ण गावाला कशी बदलू शकते. तर मग मूळ प्रश्न हाच आहे. खरंच लोकसहभागातून गावाचा कायापालट होऊ शकतो का? आणि एका कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी नेमकं काय लागतं? आपल्या आजच्या विश्लेषणाचा हाच तर गाभा आहे. बरं, मग ही कल्पना आली कुठून? हे समजून घेऊन सुरुवात करूया. ही संकल्पना एका मोठ्या अधिकृत अभियानाचाच एक भाग आहे. या मोठ्या उपक्रमाचं नाव आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. नावावरूनच कळतंय की याचं मुख्य उद्दिष्ट आहे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि गावांना अधिक समृद्ध आणि आत्मनिर्भर बनवणं. आपण या संपूर्ण अभियानाच्या एका विशिष्ट भागावर लक्ष केंद्रित करणार आहोत. तो म्हणजे घटक 7वा. आणि हा घटक पूर्णपणे लोक चळवळ उभी करण्याबद्दल आहे. म्हणजे खरी ॲक्शन इथेच सुरू होते. चला तर मग आता पुढे जाऊया आणि बघूया की या संदर्भात लोक चळवळ म्हणजे नेमकं काय, कारण ही एक खूपच शक्तिशाली कल्पना आहे. तर लोक चळवळ म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक सगळ्यांनी मिळून केलेला प्रयत्न आहे. तो 2 मुख्य स्तंभांवर उभा आहे. एक म्हणजे लोकसहभाग, म्हणजे सगळ्यांनी एकत्र येणं, आणि दुसरं म्हणजे श्रमदान, म्हणजेच स्वतःच्या इच्छेने केलेलं काम. एका समान ध्येयासाठी आपला वेळ आणि मेहनत देणं हेच याचं सार आहे. आणि बघा, हे जे वाक्य आहे ना, हे त्या मूळ निर्देशाचं अगदी परफेक्ट वर्णन करतं. यात स्पष्टपणे म्हटलंय की ध्येय आहे लोकसहभाग व श्रमदानातून चळवळ उभी करणे. ही फक्त एक सूचना नाही, तर कृतीसाठी एक थेट आवाहन आहे, एक कॉल टू ॲक्शन आहे. ओके, म्हणजे आपल्याकडे एक ध्येय तर आहे, पण हे ध्येय प्रत्यक्षात कसं उतरणार हा पुढचा भाग याच कसंवर प्रकाश टाकतो. म्हणजे समृद्धीकडे नेणाऱ्या नेमक्या कृती काय आहेत. या संपूर्ण योजनेच्या केंद्रस्थानी एकच अंक आहे, एक साधा सोपा अंक. काय असेल तो? तो अंक आहे 1. प्रत्येकाने दर आठवड्याला किमान 1 दिवस ऐच्छिक श्रमदान म्हणजेच श्रमदान करावं, हीच ती कमिटमेंट आहे. विचार करा, हे काही एकदाच करून थांबायचं नाहीये, तर हा एक सातत्यपूर्ण प्रत्येक आठवड्याचा प्रयत्न आहे. खरं तर हेच या चळवळीचं इंजिन आहे. म्हणजे बघा, ही पूर्ण प्रोसेस काम कशी करते ती अगदी 3 सोप्या पायऱ्यांमध्ये मांडलेली आहे. पहिली पायरी, चळवळ उभी करायची, म्हणजे लोकांना एका ध्येयासाठी एकत्र आणायचं. दुसरी पायरी, आठवड्यातून 1 दिवस श्रमदान करण्याची वचनबद्धता. आणि तिसरी पायरी, ही सगळी ऊर्जा एका ठोस कामासाठी वापरायची, रस्त्यांची दुरुस्ती. किती सोपं, थेट आणि प्रभावी आहे, नाही का? आणि प्राथमिक कृती कोणती? तर ती आहे गावातील रस्त्यांची दुरुस्ती. हे काही हवेतलं ध्येय नाहीये. हे असं काहीतरी आहे जे प्रत्येकजण पाहू शकतो आणि ज्यात प्रत्येकजण सहभागी होऊ शकतो. पण रस्तेच का दुरुस्त करायचे? याचं कारणही तितकंच व्यावहारिक आहे. दळणवळणाला चालना देण्यासाठी. म्हणजे बघा, चांगले रस्ते म्हणजे चांगली कनेक्टिव्हिटी, आणि चांगली कनेक्टिव्हिटी म्हणजे आपलं रोजचं जीवन, व्यापार आणि सेवांपर्यंत पोचणं सोपं होतं. म्हणजे कृती आणि त्याचा फायदा यांच्यात एक थेट कनेक्शन आहे. तर मग आता आपण समारोपाकडे आलो आहोत. या सगळ्यातून मिळणारा जो मुख्य संदेश आहे त्यावर थोडा विचार करूया. या मॉडेलमधली खरी गंमत काय आहे माहितीये? याचं सूत्र अगदी सोपं आणि तितकंच प्रभावी आहे. एक स्पष्ट ध्येय आहे, त्यासाठी एक साधी आणि सातत्यपूर्ण वचनबद्धता आहे, आणि त्यातून एक ठोस दिसणारा परिणाम मिळतो. ध्येय, कृती आणि परिणाम एकदम स्पष्ट. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन जातं. विचार करा, जर हेच मॉडेल प्रत्येक गावात लागू झालं तर श्रमदानातून होणारा पहिला बदल कोणता असायला हवा? कोणत्या गोष्टीला सर्वात जास्त प्राधान्य दिलं पाहिजे? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.